हतनूर धरणाचे 24 तर वाघूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेले हतनूर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सकाळी 10 वाजता हतनूर धरणाचे 24 तर वाघूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. तापी व वाघूर नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अजंठा घाट लेणीच्या वाघूर नदीच्या उगमावर झालेल्या संततधार पावसामुळे वाकोद नेरी तोंडापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने वाघूर धरण गेल्या 4-5 दिवसात 80% पोहोचले होते. तर 2च दिवसात रात्री धरण 100% भरल्याने पोळ्याच्या दिवशी सकाळी वाघूर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. तापी व वाघूर दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने व जलसंपदा विभागाने दिला आहे. वांजोळी नदीलाही गेल्या 8 दिवसापासून पूर आला असून सर्व पाणी वाघूर नदीपर्यंत जात आहे. शेळगाव बॅरेजमध्येही पाण्याचा साठा वाढल्याने पुराच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामावर अतिवृष्टीचे सावट तर रब्बीच्या हंगामाला व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. सध्या विहिरी बोरवेलच्या पाणी समस्या सुद्धा मिटणार आहे. अशी पाण्याची परिस्थिती झाली आहे. गावांच्या आजूबाजूचे केटीवेर बंधारे फुल झाले आहे. जलसंधारण बंधारे ही सुद्धा तुंबून भरले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण दिसून येत आहे. दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता किशोर सावळे सह मनोहर लोणे भुसावळ.